सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद. हे आपण आता गाडी गेली उभी इथं. हे आता माझ्या तालुक्यातलं तहसील कार्यालय दाखवतो तुम्हाला. इथं मूत्री नाही, टॉयलेट नाही व्यवस्थित, काहीच नाही इथं. हे जे कार्यालय आहे बा, तहसील कार्यालय मोताळा, हे तुम्हाला दाखवतो मी. बघा, पूर्ण दाखवतो. याच्या म्हणजे बसलेले आहेत ना, त्यांना मी एकाला चांगलेच इंटिमेशन देऊन आलो होतो दिवाळीच्या आधी. तिथं जे आहे ना, मी काय म्हणलं मला नाही का इथे येऊन त्यांना दिवाळीच्या आधी. त्याची दिवाळी कशी गेली हे त्याला माहिती, मला नाही माहिती. 2 लेडीज होत्या, 2 जेंट्स होते. एकाला मी विचारलं, ताईला म्हणलं या ताईच्या गळ्यामध्ये आय डी आहे, या ताईच्या गळ्यामध्ये आय डी आहे, तुमच्या गळ्यामध्ये नाही आहे, त्यांच्या गळ्यामध्ये नाही आहे. मी म्हणलं का तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे का इथं ड्युटी करून राहिले? कॉन्ट्रॅक्टच्या बेसवर, कॉन्ट्रॅक्टद्वारे लागलेले आहेत का इथं? म्हणलं आय डी कुठं आहे? मग चाचाबुचा करे. मग म्हणे घरी राहिले. मग मी म्हणलं तुला आता बी तुझ्या कानाखाली मारू शकतो म्हणलं. काय म्हणलं? आता बी. म्हणलं तू इथून म्हणजे मारल्यानंतर कुठं जाशील? म्हणलं ठाण्यात. आणि ठाणेदार साहेब आल्यानंतर मला काय म्हणतील? जय हिंद, जय हिंद म्हणतील मला. म्हणलं असं म्हणतील. आणि मी मारत का नाही? मला देवानं सांगितलेलं आहे की मारू नको, म्हणून मी मारत नाही. असं मी इंटिमेशन देऊन आलो होतो. आज माझ्याकडे वेळ होता म्हणून मी इथं आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पूर्ण माझं तहसील कार्यालय आहे, बघून घ्या. हे जे आहे ना, हे पूर्ण माझं तहसील कार्यालय आहे. हे बघा, ज्या वेळेस गावागावामध्ये पाण्याची टंचाई होती, आता बी नाही आहे प्यायला. आता सध्या बी प्यायला नाही आहे गावागावामध्ये पाणी. हे जे आहे ना, गावागावाचे जे सरपंच, उपसरपंच, मेंबर, पोलीस पाटील, हे बंदे चोर झालेले आहेत. हे सर्व चोर झालेले आहेत. हे गावगावचं कंडिशन आहे. तुम्हाला हे मी धरतीतला आहे, मी मातीमध्येच जाणार आहे. मातीतून उठलो आता, काहून की हा अन्याय आपल्या डोळ्यासमोर बघितला नाही गेला म्हणून. आणि माझ्यावर जो अन्याय झाला मी जादा व्यक्त केला नाही, पूर्ण सांगणार तुम्हाला. बघा, जेव्हा गावागावामध्ये प्यायला पाणी नव्हतं तेव्हा ह्या जुन्या टाक्या आहे, टँकर. बघा, आता तुम्हाला मुतारी दाखवतो. बघा, गाडी पण उभी आहे इथं. बघा, डुक्कर आहेत. हे जे डुक्कर आलं बघा, डुक्कर आहे इथं. त्याची पिल्लं पण आहेत का? हो, आज वेळ सापडला म्हणून आलो मी. आपल्याकडे वेळ नाही, बकऱ्याच चारावं लागतं आपल्याला. नाही हे बंदे मला बकऱ्या चारातच बसून घेऊन घेऊन राहिले तिथं या धर्तीवर, की हा बकरा चारणाराच माणूस आहे. सांगा मग. बघा, ही गाडी तुम्हाला दाखवतो सर्व. बघा, हे महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे. हे दंडावटी गाडी, तहसीलदार साहेबाची गाडी आहे. हे दंड ठोकतात माणसांना. बुलढाणा पासिंगच गाडी आहे. गाडी नंबर बघून घ्या. गाडी हे कोणी फोडली काय माहिती, आपल्याला माहिती नाही. आपण हे नुकसान म्हणजे हे जे काच फुटली या शासनाच्या गाडीची, ही जी काच फुटलेली आहे, हा जो पैसा आहे ना, हा आपल्या खिशातून गेला बाबा. ज्याने फोडली की नाही त्याला म्हणा हा तुझ्या खिशातून काही ना काही गेला. महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे, महाराष्ट्र शासनाची गाडी आहे. हा पैसा आपल्या खिशातून चालला. आपण तुम्ही जिथं जासाल तिथं पैसे देसाल, त्याच्याशिवाय दुनिया नाही आहे. ह्या जो काच फोडलेला आहे हे आपल्या खिशातूनच जाणार आहे. हे माझ्या गावचं तहसील म्हणजे माझ्या तालुक्याचं तहसील आहे मोताळ्याचं. मग कुठले कुठले विभाग आहे ते बघून घ्या. शांत चित्तानं बघून घ्यायचा तुम्ही. मला पूर्ण दाखवायचं आहे तुम्हाला. मग कुठले कुठले बोर्ड आहे लिहिलेले आहेत. हे बघा, इथं हे मुतारी आहे. ही जी आहे ना मुतारीपर्यंत जाऊ आपण आता. हे तुम्हाला सर्व दाखवायचं आहे. हे बघा कचरा, हे चाय पिल्यानंतर कप इथं आहे. हे घाण, हे बाई मुतारी. मुतारीपर्यंत जाता बी येते का? बघा बघा, मुतारीपर्यंत जाता येते का? हा माझा मोताळा तालुका. बघा, हा पुरवठा विभाग आहे. इथं राशनचं काम होतं वाटतं. राशनचे परमिट बनतात. ते म्हणते ऐकून लोकांकडून पैसेच घेतात ते चोर. मला माहिती आहे, लोक सांगतात मला. हां, ते या ऑफिसमध्ये होते. कुठल्या ऑफिसमध्ये होते?
या ऑफिसमध्ये बघा कुठकुठले अधिकारी आहे बघून घ्या. कुठकुठले अधिकारी आहे हे. इथं लोकांची यादी लागलेली आहे. हे हे बघून घ्या. हे माझ्या तालुक्याचं तहसील आहे. हे बघा हे अधिकारी बघू. नायब तहसीलदार आहे वाटते. हे जे माझ्या गावचं तहसील. तहसीलदाराचं बोर्ड काढलेलं आहे. का काढलेला म्हणून मी काय हा पकडला जायला आहे पैसे खाताना. याला आता पैसे जर खाऊ घातले मी तर याच्या पुढचं जर जेवणाचं ताट उचलणार आहे मी आणि याला पैसे देणार आहे खायला. हे जे तहसीलदार निलंबित झालेले आहेत यांना मी नोटा देणार आहे खायला. काय देणार आहे त्यांच्या ताटामध्ये नोटा टाकणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. बघा तहसीलदारच नाही आहे या तालुक्यात. तहसीलदार नाही तो दंड देणारा माणूस आहे तोच नाही हजर. इथं कोण दंड देईल या जनतेला? दंड कोण देईल हे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये जरूर. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. पण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र. हे जे भ्रष्टाचारी असे पैसे खाणारे यांना आपल्याला सबक शिकवायचा आहे. फक्त तुमचा आशीर्वादाची गरज आहे. आपल्याला लय काही करायचं आहे, लय व्हिडिओ काढायचे. बघा तहसीलदाराचं ते इथं नेम प्लेट लागते ना तेच नाही आहे, गायब आहे. बघा पूर्ण हे आहे. बघा तहसीलदार बघून घ्या. हे नेम प्लेटच नाही आहे, येऊनच नाही राहिले वाटतं तहसीलदार साहेब. काय बंद पडलं काय हे का बंद पडलं की काय हे समजून नाही राहिलं मला. बा हे तिकडे जायचा मार्ग त्यांनी दाखवला आहे. तिकडे तुम्ही ते उलटं बघून वाचून घे जा. तुम्हाला उलटं दिसत असेल ते अक्षर आरशात बघून वाचून घे जा. आरशात बघून सर्वजण आरशात बघून घे जा. आरशात बघून घे जा. बघा पूर्ण वाचून घे जा. आरशात बघून आरशात व्हिडिओ बघ जा. उलटा नाही तर एकाला धरायला जा, एकाला वाच जा. पण अधिकारी कोण कोण आहे काय काय आहे सर्व. इंग्लिशचं आपल्याला काम नाही आहे. बंद मराठीमध्ये बोर्ड लागतील मला महाराष्ट्रामध्ये मराठी नावामध्ये. आणि मला सही मराठीमध्येच लागेल. कुकडे चिडे माकोडे लागतील नाही ते सिग्नेचर करणे म्हणता. मराठीमध्येच सिग्नेचर करायची महाराष्ट्रातल्या लोकांनी. आणि जो अधिकारी ना त्याने मराठीतच नाव लिहायचं, इंग्लिशमध्ये नाही. जे लोकांना डॉक्युमेंट देता तुम्ही त्याच्यावरती मराठीमध्येच सही करायची. पोते बी पूर्ण वडिलांचं बी नाव, त्याचं नाव, त्याचं सरनेम पूर्ण हळनाव सर चुकीचं नाही. म्हणजे कोणं केलेला आहे हा काळापणा हा आपल्या लक्षात येईल ताबडतोब. कोणाचे सिग्नेचर आहे. जसं आता माझ्याकडे फसलेले आहेत 2-3-4 जणं. त्यांना मी सस्पेंड करणार, जेलमध्ये टाकणार तुमच्या आशीर्वादानं. 10 मिनटाचा आपण ब्लॉक करता बाहेरचं जर असं वातावरण घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाकाल, जय मानव. बघा इथं तिरंगा हे करतात, ध्वजवंदन करता वाटते का. आपल्याला तर हर तहसीलमध्ये दररोज झेंडा लागायला पाहिजे. आणि झेंडा लागायच्या आधी सर्व जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची सर्वांची उपस्थिती पाहिजे हर तहसीलमध्ये. नाही आले एक नाही. इथं आजचा शनिवार आहे, यांनी यायला पाहिजे होतं. का दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या का यांना बी. मग इकडं मी गेलो होतो एकदा नकाशा काढलेला आहे मी माझ्या शिवचा पूर्ण. इकडे गेलो होतो. इकडे आहे तो विभाग असा आहे ते. बघा तुम्ही बघा घाण काय साफसफाई आहे. तहसील कार्यालय आहे माझ्या गावात, म्हणजे माझ्या तालुक्याचं, माझ्या गावचंच. तालुका म्हणजेच गाव, गाव म्हणजे जिल्हा. जय जय महाराष्ट्र. बघा मग तहसील कार्यालय कसं, गेट बघा त्याचं. मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र.